Okay, now today we are going to learn about the human heart. Okay, we will learn how the human heart supply or pump the blood to all parts of the body, because the main work of the heart is to pump around the body. Okay, what is the main work? What is the work of the heart? The job of the heart is to pump blood around our body continuously. Okay, so now circulation of blood through heart. Okay, बघा मी मराठीत पण समजून सांगणार आहे. आता आपल्याला हार्ट समजून घ्यायचं आहे. तर हार्ट समजून घेण्यासाठी बघा सर्वात महत्त्वाचे भाग म्हणजे हार्टचे दोन भाग आहेत. हे जे हार्ट आहे याचे आपण सपोज आता दोन भाग केले असा, ठीक आहे, थोडक्यामध्ये. तर ही झाली त्याची लेफ्ट साईड, ही झाली त्याची राईट साईड. ओके, ही काय झाली लेफ्ट साईड आणि ही झाली त्याची राईट साईड. ओके, इथपर्यंत कळालं. हार्टची अशी मधून जर कधी खाप केली तर किती साईड झाल्या? दोन साईड, एक लेफ्ट साईड एक राईट साईड. पुन्हा जर कधी आपण याला अशी पुन्हा मधोमध परत दोन भाग केले तर बघा ही झाली वरची बाजू, ही झाली खालची बाजू. ठीक आहे, आता ही जी वरची बाजू जी आहे हार्टची, जी वरची जसं आपण ही लेफ्ट साईड आणि ही राईट साईड धरली तशी वरची आणि टॉप आणि बॉटम, बरोबर आहे. ही टॉप साईड आणि ही काय बॉटम साईड. ठीक आहे, टॉप साईड आणि बॉटम साईड, बरोबर. तर वरच्या बाजूला म्हणतात एट्रियम. काय म्हणतात? एट्रियम. आणि ही जी खालची बाजू आहे हिला म्हणतात व्हेंट्रिकल. ठीक आहे, ही पूर्ण साईड झाली राईट साईड, आपली सॉरी लेफ्ट साईड आणि ही झाली राईट साईड. तशी वरची जी बाजू आहे हिला काय म्हणणार? एट्रियम. आणि हिच्या खालची बाजूला म्हणणार व्हेंट्रिकल. मग एट्रियम आणि व्हेंट्रिकल, एट्रियमचे दोन भाग झाले. जसं राईट साईडचे दोन भाग झाले बघा, राईट साईड ही आहे, हिचा हा टॉप आणि बॉटम. लेफ्ट साईडचा पण एक टॉप आणि एक बॉटम आहे, बरोबर. तसं लेफ्ट साईडची टॉप आणि बॉटम आहे, राईट साईडचा टॉप भाग आणि बॉटमचा भाग, असे दोन कप्पे, बरोबर. राईट साईडचे दोन कप्पे, लेफ्ट साईडचे दोन कप्पे. तसं एट्रियमचे दोन कप्पे, राईट साईड एट्रियम, लेफ्ट साईड एट्रियम. व्हेंट्रिकलचे पण दोन कप्पे, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल. गॉट इट? ह्या कप्प्याला म्हणणार आपण लेफ्ट व्हेंट्रिकल, ह्या कप्प्याला म्हणणार राईट व्हेंट्रिकल, या कप्प्याला म्हणणार राईट एट्रियम, या कप्प्याला म्हणणार लेफ्ट एट्रियम. गॉट इट? मग हे जे चार कप्पे, कप्प्याला आपण म्हणतो कंपार्टमेंट. काय म्हणतो? कंपार्टमेंट. परंतु आपण या ठिकाणी कंपार्टमेंट न म्हणता आपण याला म्हणणार चेंबर. काय म्हणणार? चेंबर. मग आपण म्हणणार की हार्टला किती चेंबर आहे? तर 4 चेंबर आहे, 4 चेंबर. द हार्ट हॅज 4 चेंबर. ओके, this one, this one, this one and this one. Okay, so these are the 4 chambers. Hearts have 4 chamber. Okay, got it? हार्टला किती चेंबर आहे? 4. 1 2 3 4. कोणकोणते? राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. These 4 are the chamber of heart. Got it? Understood? इथपर्यंत कळालं? इथपर्यंत काही अडचण? तर बघा हे झालं लेफ्ट वेंट्रिकल, हे झालं राईट वेंट्रिकल. हे जे आहे हे दिसतंय तुम्हाला, हे जे दिसतंय तर हे आहे बघा या ठिकाणी, हे जे दिसतंय तर हे आहे राईट एट्रियम आणि हे लेफ्ट एट्रियम. हा एक कप्पा, हा एक कप्पा, हा एक कप्पा आणि हा एक कप्पा. ठीक आहे, तर 4 कप्प्याला 4 चेंबर म्हणणार आहे आपण. ठीक आहे, कळालं? या ठिकाणी हा जो राईट एट्रियम आहे
या ठिकाणी एक वॉल आहे. ही जी दिसतंय तुम्हाला ही जी एवढं हे बघा, या ठिकाणी हे जे दिसतंय, तर या ठिकाणी वॉल आहे. ठीक आहे, इथं एक वॉल आहे, इथं एक वॉल आहे, इथं एक वॉल्व आहे आणि या ठिकाणी सुद्धा काय एक वॉल्व आहे. तर किती वॉल्व आहे या ठिकाणी? 1 2 3 4 वॉल्व आहे. ठीक आहे, तर राईट वेंट्रिकल आणि राईट एट्रियमला कनेक्टेड काय आहे? एक वॉल. त्यानंतर पल्मनरी आर्टरी आणि राईट वेंट्रिकलला कनेक्टेड आहे एक वॉल. ठीक आहे, तर पल्मनरी आर्टरीला कनेक्टेड जो वॉल आहे त्याला आपण पल्मनरी वॉल म्हणतोय. या ठिकाणी काय म्हणतोय? पल्मनरी वॉल म्हणत आहे. ठीक आहे, गॉट इट. तर हे 4 वॉल्व आहे, त्याचं काय काम आहे ते पुढं बघूया. इथपर्यंत कळालं? काय काय बघितलं आपण? की हार्ट हॅज 4 चेंबर, हार्टला 4 कप्पे आहेत. राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. इट हॅज 4 वॉल. ओके, दिस वन, दिस वन, दिस वन अँड दिस वन. ओके, नाव आता बघा, हार्टचं काम काय? तर पंपिंग करणं. ठीक आहे, आता आपण पहिले ही साईड बघू. ठीक आहे, आता जी लेफ्ट साईड आहे, तर लेफ्ट साईडमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. हार्टचे आपण 2 साईड केले होते की नाही, एक राईट साईड आणि एक लेफ्ट साईड. तर हार्टच्या राईट साईडमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि लेफ्ट साईडमध्ये काय? ही पूर्णपणे हे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथून अशी जी भाग आहे, तर ही पूर्णपणे आहे हार्टची राईट साईड, लेफ्ट साईड, आणि ही आहे राईट साईड. तर लेफ्ट साईडमध्ये काय आहे? लेफ्ट साईडमध्ये काय आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड. काय आहे? O2 ब्लड आहे. काय आहे? O2 ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि ही जी साईड आहे, या साईडमध्ये आहे CO2 ब्लड, म्हणजे या रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे आणि इकडच्या रक्तामध्ये ऑक्सिजन आहे. ठीक आहे, आता बघा, हे जे दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी फ्रॉम द लेफ्ट लंग्स. ठीक आहे, फ्रॉम द लेफ्ट लंग्स आहे ना, फ्रॉम द लेफ्ट लंग्स. ठीक आहे, तर याला काय म्हणणार आपण? तर याला म्हणणार पल्मनरी व्हेन. याला काय म्हणणार? पल्मनरी व्हेन्स. ठीक आहे, पल्मनरी व्हेन. ही जी आहे, ही जी बाजू दिसते, ही पल्मनरी व्हेन्स आहे. राईट पल्मनरी व्हेन, आपले सॉरी लेफ्ट पल्मनरी व्हेन, पल्मनरी व्हेन आहे. काय? पल्मनरी व्हेन आहेत या दोन्ही सुद्धा. ठीक आहे, आणि इकडे दिसतंय हे राईट लंग्स, तर ही आहे, ही सुद्धा काय? पल्मनरी व्हेन आहे. ही पण काय? पल्मनरी व्हेन, आणि ही सुद्धा काय? पल्मनरी व्हेन आहेत. तर ह्या ज्या पल्मनरी व्हेन आहेत, ह्या लेफ्ट एट्रियमला कनेक्टेड आहेत. पल्मनरी व्हेन ज्या आहेत त्या लेफ्ट एट्रियमला काय आहेत? कनेक्टेड आहेत. राईट पल्मनरी व्हेन आणि लेफ्ट पल्मनरी व्हेन जे आहेत, ह्या कशाला कनेक्टेड आहेत? तर लेफ्ट एट्रियमला. ह्या काय करतात? आता पल्मनरी मुळामध्ये व्हेनचं काम काय? व्हेनचं मुख्य काम काय बघा? हृदयाकडे रक्ताला घेऊन येणे. व्हेनचं काम काय आहे? हृदयाकडे रक्ताला घेऊन येणे. घेऊन येण्याचं काम. कशाचं काम? घेऊन येण्याचं काम, रक्ताला घेऊन येण्याचं काम ज्या व्हेन्स करतात, ज्या ब्लड व्हेसल्स करतात, त्यांना आपण म्हणतो व्हेन्स. ठीक आहे, ज्या ब्लड व्हेसल्स रक्ताला हृदयाकडे घेऊन येतात, ज्या ब्लड व्हेसल्स रक्ताला हृदयाकडे घेऊन येतात, त्यांना आपण काय म्हणतो? तर त्यांना आपण म्हणतो व्हेन्स. काय म्हणतो? व्हेन्स. आणि ज्या ब्लड व्हेसल्स रक्ताला हृदयाकडून बॉडी ऑर्गनकडे घेऊन जातात, बॉडी पार्ट्सकडे घेऊन जातात, त्यांना म्हणतो आपण आर्टरीज. काय म्हणतो? आर्टरीज. ठीक आहे, तर 2 प्रकारच्या शिरा आपल्या शरीरामध्ये असतात, एक म्हणजे व्हेन, दुसरं म्हणजे आर्टरीज. ठीक आहे,
व्हेन त्या असतात ज्या रक्ताला हृदयाकडे घेऊन येतात, आणि आर्टरीज त्या असतात ज्या रक्ताला हृदयाकडून शरीराच्या अवयवांकडे घेऊन जातात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, हे जे आहे तर मी म्हणतोय की पल्मनरी व्हेन आहे. व्हेन का बरं म्हटलं? आता बघा, व्हेन मुळात व्हेनचं काम काय माहिती आहे का, तर डिऑक्सिजनेटेड ब्लड, कार्बन डायऑक्साईड असलेलं रक्त, ज्याला आपण डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो, ते घेऊन येतात. व्हेन जे आहेत तर ते कशाचं वहन करतात, तर डिऑक्सिजनेटेड ब्लडचं CO2चं वहन करतात. आणि आर्टरीज जे आहेत ते O2चं वहन करतात, म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लडचं वहन करतात, ज्याच्यामध्ये काय ऑक्सिजन आहे. आता मग तुम्ही म्हणाल की सर या ठिकाणी तर तुम्ही म्हणतायत की पल्मनरी व्हेन्स आहेत, आणि ह्या राईट साईडच्या ह्या लेफ्ट साईडमध्ये तर ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. बरोबर आहे. लेफ्ट साईडमध्ये कोणतं ब्लड आहे, इथं कोणतं ब्लड आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि मग व्हेन तर तुम्ही म्हणतायत की व्हेन तर डिऑक्सिजनेटेड ब्लडला कॅरी करतात. मग असं कसं? तर बघा, पल्मनरी म्हटलोय मी या ठिकाणी, काय म्हणलोय, पल्मनरी. पल्मनरी याचा अर्थ होतो लंग्स. पल्मनरीचा अर्थ काय होतो, लंग्स. आणि व्हेन, पल्मनरी व्हेन्स आहेत त्या, ह्या काय करतायत, पल्मनरी व्हेन्स का म्हणायचं यांना, कारण ह्या ज्या आहेत रक्ताला हृदयाकडे घेऊन येत आहेत. कुठून घेऊन येत आहेत, कुठून घेऊन येत आहेत, लंग्सकडून. लंग्सने काय केलं, ऑक्सिजन रक्तामध्ये मिक्स केला. लंग्सने काय केलं, कार्बन डायऑक्साईड काढून घेतला आणि ऑक्सिजन मिक्स केला. आता ऑक्सिजन लंग्समध्ये, सपोज आता या ठिकाणी लंग्स आहे, तर या लंग्समध्ये काय झालेलं आहे, ऑक्सिजन मिक्स झालेलं आहे. तर तो ऑक्सिजन घेऊन येण्याचं काम करतायत हृदयाकडे. ऑक्सिजन घेऊन येण्याचं काम हृदयाकडे ज्या शिरा करतायत, मग त्यांना आपण काय म्हणतोय, पल्मनरी व्हेन म्हणतोय. आता व्हेन का म्हणायचं, कारण व्हेन काय करत असतात, हृदयाकडे रक्त घेऊन येत असतात. व्हेन काय करतात, हृदयाकडे रक्त घेऊन येत असतात. ज्या व्हेन्स हृदयाकडे रक्त घेऊन येतात त्यांना आपण पल्मनरी व्हेन्स असं म्हणतो. समजलं? बाकीच्या ज्या व्हेन्स आहेत ते हृदयाकडे रक्त घेऊन येत नाही, तर सॉरी बाकीच्या ज्या व्हेन्स आहेत तर त्या हृदयाकडे रक्त घेऊन येतात. ठीक आहे. बाकीच्या ज्या व्हेन्स आहेत त्या काय करतात, हृदयाकडे काय करत असतात, रक्त घेऊन येत असतात. बरोबर आहे. तसं ही पण व्हेन्स काय करते, हृदयाकडे रक्त घेऊन येत आहे. लंग्समधून हृदयाकडे रक्त घेऊन येत आहे. जरी ते ऑक्सिजनेटेड ब्लड असलं तरी रक्त घेऊन येण्याचं काम करते, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, पल्मनरी व्हेन म्हणतोय, आर्टरी नाही म्हणत. आर्टरी ॲक्च्युली काय करते, हृदयाकडून रक्त घेऊन जाण्याचं काम करते. बरोबर आहे. मग ही जी हिला जर कधी आर्टरी म्हटलं तर ही घेऊन जाते का, नाही, ही रक्त घेऊन येते. आणि घेऊन येण्याचं काम कोणाचं आहे, व्हेनचं. म्हणून आपण हिला नाव दिलेलं आहे व्हेन. म्हणून हिला आपण काय नाव दिलेलं आहे, तर व्हेन असं नाव तिला देण्यात आलेलं आहे. समजलं? पल्मनरी व्हेन जी आहे, पल्मनरी व्हेन जी आहे ती हृदयाकडून रक्ताला लंग्सकडून रक्ताला हृदयाकडे घेऊन येते. पल्मनरी व्हेन लंग्सकडून ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडे घेऊन येते. ठीक आहे. जी व्हेन हृदयाकडे रक्त घेऊन येते, जी ब्लड व्हेसल हृदयाकडे रक्त घेऊन येते, तिला आपण काय म्हणतो, व्हेन म्हणतो. पण जर का ती ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येत असेल, ठीक आहे, तर मग तिला आर्टरी नाही म्हणता येणार, कारण ती हृदयाकडे घेऊन येते. आर्टरी त्यांना म्हणतात ज्या हृदयाकडून रक्त घेऊन जातात, ही घेऊन येते. ठीक आहे. म्हणून आपण हिला म्हणतोय पल्मनरी व्हेन. ठीक आहे. बाकीच्या ह्या साईडला ज्या कनेक्टेड आहेत त्या आर्टरीज आहेत. काय आहेत, आर्टरीज आहेत, कारण त्या रक्त घेऊन जात आहे. सर्व आर्टरीजमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. सर्व आर्टरीजमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं.
आणि सर्व व्हेन्समध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. सर्व आर्टरीजमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, सर्व व्हेन्समध्ये काय डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. पण ज्या व्हेन्स हृदयाकडे रक्त घेऊन येतात त्यांच्यामध्ये मात्र ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, आणि ज्या आर्टरीज हृदयाकडून रक्त घेऊन जातात त्यांच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. मग सांगायचा उद्देश हा आहे की आर्टरीज ह्या काय करत असतात, हृदयाकडून ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडी पार्टला घेऊन जात असतात. फक्त पल्मनरी आर्टरीज ह्या रक्त हृदयाकडे घेऊन, रक्त बॉडी पार्ट्सकडे न नेता हृदयाकडे घेऊन जातात. आणि पल्मनरी आर्टरीज ज्या आहेत त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात. बाकीच्या सर्व आर्टरीज जे आहेत ते ऑक्सिजनेटेड ब्लडचं वहन करतात. फक्त पल्मनरी आर्टरीज ह्या डिऑक्सिजनेटेड ब्लडचं वहन करतात. पल्मनरी व्हेन्स ह्या ऑक्सिजनेटेड ब्लडचं वहन करतात. बाकीच्या व्हेन डिऑक्सिजनेटेड ब्लडचं वहन करतात. त्यानंतर ह्या पल्मनरी व्हेन ज्या आहेत ह्या लेफ्ट एट्रियमला कनेक्टेड आहेत. पल्मनरी व्हेन्स ह्या लेफ्ट एट्रियमला कनेक्टेड असतात, आणि लेफ्ट एट्रियम हे लेफ्ट व्हेंट्रिकलला कनेक्टेड असतात. सो वी कॅन से पल्मनरी व्हेन्स आर कनेक्टेड टू द लेफ्ट एट्रियम. आपण काय म्हणू शकतो, पल्मनरी व्हेन्स आर कनेक्टेड टू द लेफ्ट एट्रियम. Pulmonary veins carries oxygenated blood into left atrium. Second point, left ventricle is connected to the left atrium, or left atrium is connected to the left ventricle. The oxygenated blood from left atrium goes to the left ventricle. ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते लेफ्ट एट्रियममधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जात असतो. हृदयाकडून आलेलं ऑक्सिजनेटेड ब्लड हे पल्मनरी व्हेन्समधून लेफ्ट एट्रियममध्ये येतं, आणि लेफ्ट एट्रियममधून पुन्हा लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जातं. लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये गेल्याच्या नंतर पंप होतं. काय होतं, हृदय काय करतं, पंप करतं. आणि ज्यावेळेस हृदय पंप करायला लागतं त्यावेळेस हा जो वॉल आहे याला मिट्रल वॉल म्हणतात, हा बंद होऊन जातो, आणि रक्त ह्या जो एरोटिक वॉल आहे या एरोटिक वॉल मार्गे एओर्टामध्ये जातं, आणि एओर्टामधून ते बॉडीच्या सर्व पार्ट्सला सप्लाय होतं, फक्त लंग्सला सोडून. एक्सेप्ट लंग्स, the aorta supplies all the oxygenated blood to all the parts of the body. Okay, so the other side of the ventricles send the blood or goes the blood to the aorta, and aorta supplies the oxygenated blood to all parts of the body except lungs. Got it? ही इकडची साईड कळाली. आता बघूया ही साईड. आता कोणती साईड, ही साईड बघूया. ठीक आहे, आता कोणती साईड, ही साईड.